हॅलो फ्रेंड्स, मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लॅक कलरचं आहे हे ब्लाऊज आणि याच्यावर आपण सुंदर अशी बोटनेक डिझाईन करणार आहोत। तर ब्लाऊजची मापं बघूया। ब्लाऊजची उंची 14.5 आहे, त्याच्यात 1 इंच प्लस केलेलं आहे। 15.5वर मी ते ब्लाऊजची उंची टाकली। शोल्डर आहे, बोटनेक आहे म्हणून 7चं शोल्डर घ्याय, मुंडा पण 7चाच घेतला आहे। त्याच्यानंतर चेस्टचा चौथा भाग जो येतो तो मी इथे घेतलेला आहे, तो आहे 9.5 आणि 36 साईजचं ब्लाऊज आहे। 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेतले। कमर उंची आहे 32, त्याचा चौथा भाग 8, 1 इंच बॅक साईड टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, असं हे ब्लाऊजचे मापं घेतलेत। तर इथं बघा मी बोटनेकची गळा रुंदी घेत आहे 4वर, ठीक आहे। त्याच्यानंतर खाली 4वर मी खाली गळा रुंदी उंची घेतली आणि खाली पण गळा रुंदी जी वरती घेतली त्याचप्रमाणे ते बॉक्स करून घेतलेला आहे आणि बोटनेकचा शेप देऊन घेतलेला आहे गळ्याला। तर आता बघा, आता जी आपली गळ्याची उंची टाकायची आहे, तर गळ्याची उंची मी तर खाली शोल्डरपासून खाली 12 इंचवर उंची टाकलेली आहे। त्याच्यानंतर जे आपण वरती गळा रुंदी घेतलेली आहे तोच रुंदी घेतली आणि एक बॉक्स करून घेतला। याप्रमाणे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात। पट्टी आहे ती अशी तिरकस धरून ह्या प्रमाणे आपण व्ही शेप करून घेतलेला आहे आणि थोडंसं आपल्याला असं गोलाकार करायचं आहे। तर या पद्धतीने करून घेतलेला आहे। तर इथे बघा, या पद्धतीने आपण गळा आता शेप झालेला आहे तो कटिंग करून घेत आहोत। व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा। डिझाईन अगदी सुंदर आहे, नवीनच डिझाईन आहे। तर हे गोलाकार पण कट करून घेतलेला आहे मी। त्याच्यानंतर बघा, आता हे याला पण मेन कापड आहे ते जॉईन करून घेऊया। तर या पद्धतीने मी खाली मेन कापड टाकले, वरून अस्तर ठेवलं आणि पिना लावून घेतलं आहे, कारण सिल्कचा कापड आहे आणि कापड शिवताना खूप सरकतो, त्याच्यासाठी पिना वापर केल्यावर फिनिशिंगमध्ये सगळ्या कमी जास्त होणार नाही त्याच्यासाठी। तर इथे ना मी खाली कपडे शिवत असताना वरती कॅमेरा लावलेला होता, तो मोबाईल सरकून गेलेला होता, त्याच्यामुळे इथे थोडं शूटिंगला थोडा प्रॉब्लेम झालेला आहे। तर इथं काही नाही, मी गळ्याला फक्त शिलाईन टाकून घेतली मेन कापडला। त्याच्यानंतर खालून कमरेच्या साईडने पण शिलाईन टाकून घेतलेली अर्धा इंचवर, खाली अर्धा इंच कापड सोडून मग शिलाईन टाकून घेतली। आता गळ्याचा एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घेऊया आणि इथे गळ्याला आपण छोटे छोटे नॉचेस टाकून घेऊया, जे आपण नेहमीप्रमाणे देत असतो। त्याच्यानंतर बघा, आता आपण हे पलटी मारून घेऊया, पलटी करून घेऊया। हे इथं पलटी करून घेतलेला आहे आणि आता बघा इथे पण तेच प्रॉब्लेम झाला आहे, मोबाईल सरकून गेलेला आहे स्टँड आणि त्याच्यामुळे दिसत नाही आहे शिलाईन। इथे पण गळ्याला टॉप स्टिच मारून घेतली, म्हणजेच दाब शिलाईन टाकून घेतलेली आहे। खालून पण कमरेच्या साईडने दाब शिलाईन इथे टाकून घेतलेली आहे। आता पूर्ण जे अस्तर आहे ते मेन कापडला जॉईन करून घेणार आहोत। आता प्रत्येकची शिवण काम करण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते। आता जो हा एक्स्ट्रा कापड आहे मेन, तो आपण कट करून घेऊया, जो आपला काही कामाचा नाही आहे। तर आता आपण बॅक साईडचे टक्स टाकून घेऊया। याप्रमाणे मी बॅक साईडचे टक्स दोघी साईडचे टाकून घेतलेले आहेत आणि खालून कमरेच्या साईडने जी शिलाईन पहिले टाकली तिच्यावरती अर्धा इंचवर अजून एक शिलाईन टाकून घेतली डबल। तर आता हा नेटचा कापड घेतलेला आहे मैत्रिणींनो मी, हा इथे आणि हा इथे या पद्धतीने आपल्याला खाली ठेवून घ्यायचा आहे आणि वरून आपण ब्लाऊज ठेवणार आहोत। जे बॅक साईड आहे ब्लाऊजची ती ठेवणार आहोत आणि ते आता या गळ्याला ते जॉईन करून घेणार आहोत। नेट जी आहे ती गळ्याला जॉईन करून याप्रमाणे आपण पहिले एक शिलाईन टाकून घ्यायची गळ्याच्या साईडने, अगदी सोपी पद्धत आहे। त्याच्यानंतर परत आपल्याला डबल शिलाईन टाकून घ्यायची आहे, तर ती थोडी खाली 1/2 इंच अर्धा इंच खाली येऊ द्यायची त्या शिलाईनच्या। डबल शिलाईन जसं आपण मारत असतो त्याप्रमाणे इथे डबल शिलाईन मारून घेऊया। तर इथं आपली आता डबल शिलाईन मारली गेलेली आहे। तर इथं जो वरचा मी गोळा कट केलेला होता अस्तरचा, तो ठेवून येते मी आखून तो कट करून घेतला आहे। आता त्याला आपण गळापट्टी लावून घेऊया इथे नेटला। आणि त्याच्यानंतर बघा,
आपल्याला ही गळापट्टी लावायची। चॅनलवर कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा। मैत्रिणींनो, मी सोप्या पद्धतीने ब्लाऊज डिझाईन करण्याचं तुम्हाला इथे सांगत असते। प्रत्येक व्हिडिओमध्ये माझी विशेष अशी तुम्हाला माहिती दिली गेलेली असते। तर माझे व्हिडिओ हे इतर तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा। आणि हे ब्लाऊज डिझाईन तुम्ही ब्लाऊज नाही शिवत असाल, जिथं शिवत असाल त्यांना पण हे व्हिडिओ दाखवून तुम्ही याप्रमाणे ब्लाऊज शिवून घेऊ शकता। तर इथं बघा, आता मी परत नेटचाच कापड घेतलेला आहे। तर हा आहे 7 आणि 7.5 इंचाचा आणि या पद्धतीने त्याला मी ठेवून घेतलेला आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल। आणि काठांना शिलाई टाकून घेत आहे। तर याचा आपल्याला करायचा आहे बो। तर ही अगदी सोपी पद्धत आहे बो करण्याची। ते पलटी करून घेतलेले आहे मी इथे, पलटी करून घेतलेले आणि त्याला या पद्धतीने आपण शिलाई टाकून घेऊया, म्हणजे बो तयार होऊन जाईल। प्लेटा घेऊन घ्यायच्या 3 आणि त्याला शिलाई टाकून घेऊया। तर इथे झाले आपलं बो तयार। त्याच्यानंतर बघा, मी इथे पट्ट्या घेतल्या आहेत, या तिरकस पट्ट्या घेतलेल्या आहेत। हे आपण 5-5 इंचच्या उंचीच्या आहेत आणि अशा थोड्या तिरकस असे येऊ दिलेल्या आहेत। त्यांचा शेप तुम्हाला कळूनच जाईल। तर या पद्धतीने मी ह्या अंदाजानेच कापून घेतल्या होत्या आकाराने, तिरकस आकाराने। हे आपण आपल्याला पलटी करायच्या आहेत। जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घ्यायचा आणि त्या पलटी करून घेऊया। तर या पद्धतीने आपण ते पलटी करून घेऊया। चॅनलवर कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओलाही लाईक करा। डिझाईन छान झालेली आहे। व्हिडिओला खूप वेळ लागतो, तर प्लीज एक लाईक तुमचं बनतं। त्याच्यानंतर बघा, इथे मी जे पट्ट्या बनवलेल्या आहेत त्या या पद्धतीने ठेवून घेत आहे आणि ते त्याला मी मशीनने पॅक करून देत आहे। तिथं त्या पट्ट्या झालेल्या आहेत तर आपल्या, पण आता हे बो आहे ना आपल्याला हाताने लावायचे आहे, त्याच्यामुळे ते या पद्धतीने मी लावून घेणार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली? कमी वेळेमध्ये खूप छान अशी ब्लाऊज डिझाईन इथे तयार झालेली आहे। अशाच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।